बाय चितळे बंधू। वैयक्तिक आरोप करणाऱ्या सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडेंची मागणी। तर पंकजांची पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार, सुरेश धस यांचा इशारा। वाल्मिक कराडचे गुंड आपल्याला मारून टाकतील, हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांचा वक्तव्य। पत्नी अश्विनी देशमुखांचा जबाबात दावा, विष्णू चाटेचा फोन आल्यावर देशमुखांकडून भीती व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज कोर्टात आजची सुनावणी पूर्ण, पुढील तारीख 26 मार्चला। बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी। धनंजय देशमुखांचा साडू दादा खिणकरच्या मारहाणीचे 2 व्हिडिओ समोर, तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील लक्ष हटवण्यासाठी खटाटोप, खिणकरचा आरोप, गुन्हा दाखल करण्याचा एसपींचा इशारा। संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा स्थानिकांचा दावा, नाशिक पोलिसांकडून सर्च ऑपरेशन। पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक, तर वाल्मिक कराडप्रमाणेच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार नाही ना, अंजली दमानी यांचा दावा। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा, सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाकडून स्पष्ट। सरकारनं लाडक्या बहिणींना फसवल्याचा विरोधकांचा आरोप, 27 लाख बहिणींना योजनेतून वगळल्याचा दावा, तर सरकार बहिणींची फसवणूक करणार नसल्याची मंत्र्यांची ग्वाही। सभागृहात गाजला बनावट पनीरचा मुद्दा, आमदार विक्रमसिंग पाचपुतेंनी बनावट पनीर आणून वेधलं सभागृहाचं लक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कारवाईचा इशारा। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सत्ताधारी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा, तर शिंदेंनी प्रकल्प रद्द केला पण फडणवीसांनी जीवदान देत विश्वासघात केल्याचा आरोप, विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव। होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीनिमित्त मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर, पादचाऱ्यांवर रंग, पाण्याचे फुगे फेकल्यास होणार कारवाई। कोकणात शिमगोत्सवाला मोठ्या उत्साहानं सुरुवात, देवाच्या पालख्यांची मिरवणूक, तर रस्त्यांवर सोंगांची धमाल, महिषासूर आणि संकासुराच्या खेळानं रंगत। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। नितेश